शेवटचा चेंडू. पाटील यांची हकालपट्टी. मागे सारखा. आणि निर्धाव चेंडू. आणि अरारारा, सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल कैलास भाऊचं. मात्र एक धाव पूर्ण. आउट करण्याची संधी होती. बॉल लवकर हातात नाही आल्यामुळं एक धाव पूर्ण. आणि षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या असेल ती 14 धावा. पहिलं षटक संपलं. बॉल अडवायला गेले मात्र हात पोचले नाही. पायाने आडून घेतला चेंडू. आणि कट केला लेग साइडच्या दिशेने. आणि योगेश भाऊ, ये क्या हो रहा है? हीरा बेटे, ये क्या हुआ? आंख में आंसू आ गया. आणि पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने बाळू भाऊ पायाने बॉल लोटताना. आणि पुन्हा एकदा बॉल काही सापडे नसा झाला. कोंबडी पकड होतीये असंच म्हणावं लागेल. आणि पाटील नो बॉल प्लस 2 धावा. फ्री हिट असेल. संघाची धावसंख्या झाली ती 21 धावा. दुसरं षटक प्रगती पथावर. आणि आणि चौकार. दिलीप भाऊ यांच्या डोक्यावरून चेंडू गेलाय. दणदणीत खणखणीत चौकार. अनिल भाऊ यांचा खरपूस असा समाचार घेतलाय. फ्री हिट होती. आणि बाळाभाऊ सांगताय बॅटिंग घ्यायला पाहिजेत होती आपण. आणि पुन्हा एकदा कट केलाय समोरच्या दिशेने. मात्र तेवढंच चपळ असं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आणि अरे, आणि विकेट. डायरेक्ट हिट. कैलास भाऊ यांनी डायरेक्ट हिट केला आणि आउट झालाय तो प्रवीण.
सुरेश. रामेश्वर सामना करेल. सुरेश गोलंदाजी करेल. आणि पहिला चेंडू कट केला लेग साइडच्या दिशेने. योगेश यांचं क्षेत्ररक्षण. बॉल पकडताय पण थोडी धांदळ उडताना भळभळ म्हणावी लागेल. संघाची धावसंख्या होती ती 27 धावा. पहिला चेंडू अतिशय सुरेख. विकेट किपर आहे ते पाटील. पाटील म्हणे चेंडू माझ्याकडेच येतो, मी काय तिकडे जात नाही. आतापर्यंत अतिशय सुरेख फलंदाजी पाहायला मिळेल ती वेताळ ग्रुप तिखे. पुढचा चेंडू आकाश. निर्धावाचा चेंडू. आणि आता चालेला सामना मोसम मस्ताना. आणि पुन्हा एकदा कट केला लेग साइडच्या दिशेने दिलीप भाऊ यांचं. आणि चपळ क्षेत्ररक्षण. मात्र दोन धावा पूर्ण. आणि कैलास भाऊंचं म्हणणं आहे हम भी किसी से कम नहीं. आणि पुन्हा एकदा कट केला लेग साइडच्या दिशेने. आणि पायाने अडवण्याचा प्रयत्न. मात्र पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करताय अविनाश पाटील, सल्लागार क्रिकेट कमिटी. आणि तुम्ही ही जी हिट मारली पाटील नाना यांच्याकडून तुम्हाला एक चहाचा कट दिला जाईल, याची तुम्ही नोंद घ्यायची. 2. दणदणीत खणखणीत षटकार. अध्यक्ष विचार करताय हे काय होतंय. अध्यक्ष खूप नसीब हो गए, उनके पास एक भी गेंद नहीं गई अब तक. अतिशय सुंदर असा चाललेला निसर्गरम्य वातावरणात सामना वेताळ ग्रुप दिकी वर्सेस KPL आयोजक टीम. पुढचा चेंडू सुरेश कसा कमबॅक करताय बघूया. अतिशय चुरशीचा चाललेला सामना. आणि पुन्हा एकदा अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करताय ते सुरेश. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आणि षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 37 धावा. शेवटचं षटक. पाटील आधी तुम्ही लांबून थ्रो केला तेव्हा लागला, मात्र आता जवळून लागला नाही. पाटील यांची नजर लांबची, जवळचं लवकर दिसत नाही. आणि शेवटचं षटक घेऊन येत आहे ते दिलीप भाऊ. आणि पहिला चेंडू काय पंच. षटकार. दणदणीत खणखणीत षटकार. पहिल्या चेंडूवर खरपूस असा समाचार घेतलाय.
रामेश्वर. पाटील तुमचा अजून एक कट जाहीर झालाय, तुम्ही त्याचा स्वीकार करायचा आहे. कॅच पकडल्याबरोबर अविनाश दादाला आपल्याकडून एक उडण गरम. की कैलास भाऊ समोर लक्ष द्या. पिकअप वाले थांबा. आणि पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने कट. पाटील यांचं वाचलेलं डोकं. आणि अशा प्रकारे 2 धावा पूर्ण. तिसरा धावेचा प्रयत्न असेल. तिसरी ही धाव पूर्ण. कैलास भाऊ आपल्या संघावर हसताना हसू नका, बाकीचे तुम्हाला बोलतील. समोर लक्ष असू द्या. सुपला शॉट होता. बाळाभाऊ साळुंके खूपच भळबळ होती तुमच्याकडून. तुम्हाला ठेवायचं तर ठेवायचं कुठं, कुठं उभं करावा. आणि पुन्हा एकदा दणदणीत कणकणीत फ्लाइट षटकार. वारे पट्ट्या. आई शाबास, धन्यवाद. अध्यक्ष आपल्या संघाला मार्गदर्शन करताना एवढे रन देऊ नका दादांनो, आपली अजून बॅटिंग बाकी आहे. पिकअप वाले दादा तुम्ही काय ऐकलं नाही. पुढचा चेंडू. आणि पुन्हा एकदा. आणि पाटील. अरे 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 अरे, ये क्या हो रहा है. हे प्रभु, हे हरिराम, हे कृष्ण जगन्नाथम, ये क्या हुआ. आंख में पानी आ गया. आणि पंच पंच किती रन घ्यायचे. 3 रन. आणि खूपच बळबळ म्हणावी लागेल आयोजक टीमची. बॉलच हातात येईना. बॉल मारला तर कुठे पण जातोय. बॉल घाबरतोय तुम्हाला. आणि षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या असेल ती 57 धावा. 24 चेंडू. 58 धावाचं लक्ष असेल. खूप असं मागड षटक. थोडीशी भळबळ झाली.
टी शर्ट पाहिजेत आणि पायामध्ये शूज पाहिजेत, नाहीतर पेनल्टी लावले जाईल. व्हाईट शर्टवाले तुम्ही प्लेयर आहे का? मार्गदर्शन करताय, धन्यवाद. जाईल. ले फिर आ गए. डीजे आणि पंच सामना चालू करा. दोन धुरंधर दिलीप भाऊ आणि अविनाश भाऊ, आणि पहिलाच चेंडू कट केलाय लेग साइडच्या दिशेने. दंदरीत खणखणीत चौकार, सुंदर अशी बॅटिंग करताना आणि पुन्हा एकदा वाईट, एक अतिरिक्त धाव. पंचांचे दोन्ही हात समांतर, यालाच म्हणतात वाईड. आणि पुन्हा एकदा कट केलाय लेग साइडच्या दिशेने. एक धाव पूर्ण, आणि बॅटिंग साठी आले ते अविनाश पाटील, सल्लागार क्रिकेट कमिटी. पाटील आपल्या संघासाठी कितपत
फलंदाजी करताय बघूया. आणि संघाला त्यांच्याकडून खूपच अपेक्षा. पंच लवकरात लवकर सामना चालू करा. अजून ह्या दिवसाचे खूपच सामने बाकी आहेत. आणि पुन्हा एकदा वाईट, नो बॉल. एक अतिरिक्त धाव. पाटील यांचा जोरात मारण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटन बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नाही. फ्री हिट असेल. आणि पाटील यांनी मारलेले लेग साइडच्या दिशेने चेंडू. एक धाव पूर्ण. आणि संघाच्या धावसंख्येत पुन्हा एकदा 1 रनांची वाढ. संघाची धावसंख्या होती ती 8 धावा. आणि पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने कट केलाय. आणि 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 सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. पाटील 2 रन काढायचा प्रयत्न करा. आणि पुन्हा एकदा दणदणीत कणकणीत फटका. आणि जातोय तो. आणि चौकार. पाटील यांच्या बॅटीतून दणदणीत कणकणीत चौकार. आयुष्यवास. धन्यवाद. धन्यवाद डीजे. आणि पुन्हा एकदा पाटील लेग साइडच्या दिशेने मारा करताय. आणि मिस फील्ड. मात्र 1 धाव पूर्ण. आणि पहिली षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या असेल ती 14 धावा. पाटील यांनी स्ट्राईक आपल्याकडे घेतली. आणि वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आले ते रामेश्वर कन्याकुमारी. सध्या खेळताय ते वेताळ ग्रुप तिक्की संघात. आणि त्यांचा सामना करतील ते पाटील, अविनाश पाटील, ॲडव्होकेट आणि सल्लागार. त्यांच्याकडे खूपच पद आहे, ते सांगायला गेले तर दिवस कमी पडेल. आणि षटकार. चाललेला सामना काटाकिराशी लढत होतीये. कोण कोणाचं कमी नाही आणि कमी समजायचं नाही. आणि पुन्हा एकदा ऑफसाइडच्या दिशेने कट केलाय. मात्र 1 धाव पूर्ण. अतिशय
चोरटी धाव मानावं लागेल. आणि बॅटिंग साठी पुन्हा आले ते लेफ्ट हँड बॅट्समन दिलीप भाऊ जाधव. अतिशय सुंदर अशी बॅटिंग करता आणि अतिशय निसर्गरम्य वातावरणात चाललेला सामना वेताळ ग्रुप तिकी वर्सेस KPL टीम आयोजक कमिटी. आणि पंचांचा निर्णय असेल निर्धाव चेंडू. आणि पुन्हा एकदा दणदणीत खणखणीत क्षेत्ररक्षण. मात्र एक धाव पूर्ण. पाटील मारलाय ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न आणि ती पण पूर्ण. आणि तिकी संघाची झालेली थोडीशी भळबळ पाटील यांच्या संघाची पण झाली होती तशीच आणि आता होती ती तिकी संघाची. मात्र संघ सावरताना संघाची धावसंख्या होती ती 24 धावा. दुसरं षटक प्रगती पथावर. चला कमिटी मागे सरका थोडी. आणि पाटील यांचा हवेत चेंडू आणि पुन्हा एकदा मिसफिल्ड. मात्र एक धाव पूर्ण. अतिशय सुंदर अशी चाणक्य बॅटिंग करता येते अविनाश पाटील आणि त्यांची साथ देता येते दिलीप जाधव. संघाची धावसंख्या झाली ती 25 धावा. 12 चेंडू 33 धावांचं लक्ष्य. 12 चेंडू 33 धावांचं लक्ष्य. पहिला चेंडू आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू. पहिला चेंडू निर्धाव. अतिशय सुंदर अशी कमबॅक म्हणावं लागेल वेताळ ग्रुप तिकी संघाची. आणि पुन्हा एकदा व्हाईट. एक अतिरिक्त धाव. पंचांचे दोन्ही हात समांतर यालाच म्हणत्या व्हाईट. पल्सरवाले भाऊ तुमची गाडी जरा थांबवा. सामना चालू आहे. ओव्हर झाले की मग तुम्ही जा. तुम्हाला विनंती असेल. आणि पुन्हा एकदा बीट. 10 धावा 10 चेंडू 32 धावांचं 32 धावांचं लक्ष्य असेल. आणि पुन्हा एकदा वाईड. एक अतिरिक्त धाव आणि राजीव भाऊ बॅटिंग साठी जाताना
त्यांना वाटलं बॉल बीट झाला का काय, पण परत येताना अनिल भाऊ मागे सरका, पेनल्टी टाकू. आणि पुन्हा एकदा कट केला लेग साइडच्या दिशेने. एक धाव पूर्ण आणि कोंबडी पकड झाली. 4 धावा. क्षेत्र असलेली काटाकीर लढत. 9 चेंडू 27 धावांचं लक्ष्य. आणि पुन्हा एकदा दणदणीत कणकणीत षटकर. हम भी किसी से कम नहीं हे पाटील यांनी दाखवून दिले. मात्र राजूभाऊच्या आशा निराशा झाल्या. त्यांना बॅटिंगला जायचं होतं. ना एकदा वाइट, कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. रोशन, ये क्या हो रहा है? क्यों हिला डाला ना. संघाची धावसंख्या झाली ती 38 धावा. 8 चेंडू 20 धावांचं लक्ष असेल. तुम्ही मागे सरा, तुम्ही पुढे पुढे जाऊ नका. आणि पुन्हा एकदा ऑफसाइडच्या दिशेने कट केलंय. 1 धाव पूर्ण आणि 1च धाव. आणि बॅटिंग साठी पुन्हा आले ते दिलीप जाधव. राजूभाऊ जाधव बॅट तर डायरेक्ट ठेवूनच दिली. आता मला काही चान्स नाही म्हणे. या सामन्याचा आणि या षटकाचा अतिशय सुंदर असा नजारा पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा कणकणीत षटकार. वारपट्ट्या आयुष्यभर. धन्यवाद. क्यों हिला डाला ना. आणि षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 45 धावा. 6 चेंडू आणि 13 धावांचं लक्ष असेल. अतिशय सुंदर. मेरे सभी भाइयों को मेरा चला नमस्कार। कमिटी असेल. पाटील करतोय तो सामना. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या. आणि पाटील आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू.
निर्धाव असा चेंडू, 5 चेंडू 13 धावांचं लक्ष्य. पाटील यांना आपल्या संघाकडून खूपच बाहेरून मार्गदर्शन. आणि पुन्हा एकदा लांब लचक वाईट. आणि पुन्हा एकदा 1 रनांची भर संघात. संघाची धावसंख्या होती ती 46 धावा. 5 चेंडू असेल, 12 धावांचे आव्हान असेल. चाललेला काटाकीर सामना कोणास कमी नाही आणि कमी समजायचं नाही. आणि पुन्हा एकदा कट केला लेग साइडच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी ही पुरी. अकरा धावांचं लक्ष्य. पाटील तुम्ही सामना खूपच रोमांचित करून टाकलाय. आणि दणदणीत कणकणीत चेंडू जातो हवेत. काय होतं बघूया. 1 धाव पूर्ण आणि दुसरा धावायचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव पूर्ण. 3 चेंडू 9 धावा. पंच बोलले, देव बोलले. 3 चेंडू 8 धावा. पाटील तू कर सकता है. आणि चेंडू जातोय हवेत. पाटील धावताना. 1 धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव पूर्ण. 2 चेंडू 6 धावा. काळजाचा ठोका चुकवणारा सामना होतोय. 2 चेंडू 6 धावांचं लक्ष्य. अतिशय सुंदर हाय व्होल्टेज सामना. आणि ज्याला बीपीचा आजार असेल त्याने हा सामना बघू नये. पाटिल हम खड़े तो सबसे बड़े, आप जरा पीछे ठहरो, आगे आना नहीं है। आणि चेंडू हवेत। छेड़ता रे बाबा पराई औरत को, तू काय को छेड़ता है? अरे कामवाली आवश्यकता आणि बॅटिंग साठी गेले ते बाळाभाऊ साळुंके। सुरेश एक चेंडू 6 धावा। सुरेश एक चेंडू 6 धावा। आणि निर्धाव चेंडू आणि तिकी संघ विजयी। आणि
त्यांचं हार्दिक अभिनंदन. पुढचा होणारा सामना चला ओपनचे फक्त कॅप्टन हवा. ओपनचे ओपन फक्त ओपन कॅप्टन.